प्लास्टिक आहे, एकदाच वापरात येणारं प्लास्टिक, त्याला काय म्हणतात? सिंगल यूज प्लास्टिक. बरोबर. प्लास्टिकचे चमचे याच्या व्यतिरिक्त काय वापरू शकतो? स्टीलचे चमचे. स्टीलचे चमचे. आपली पृथ्वी सदैव हिरवीगार ठेवी. पाय बनण्यासाठी तयार आहात तुम्ही? व्हेरी गुड. कचरा फोडू शकता, तर त्याच्यामुळे एक प्रकारमध्ये तो एक विघटनशील कचऱ्याचा खड्डा होईल आणि नंतर जेव्हा तुम्ही शेती करता तर शेतकरी आपल्या शेतामध्ये तो ॲज अ खत म्हणून सुद्धा वापरू शकतात. श्री रवींद्र बबन घरत, मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा गोराड, तालुका वाडा, जिल्हा पालघर. आपले ग्रीन यात्रा संस्थेने आमच्या जिल्हा परिषद शाळा गोराड येथे यापूर्वी भेट दिली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या समस्या काय आहेत, त्या समस्या तुम्ही आम्हाला सांगा. त्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळ्या साहित्याचा उपयोग वापर केला जाईल, दिलं जाईल. तर त्यानुसार आम्हाला ग्रीन यात्रा संस्थेने याच्यापूर्वी ज्या ज्या समस्या होत्या त्या विचारून घेतल्या आणि त्या समस्या निराकरणासाठी आम्हाला कॉम्प्युटर, नंतर प्रोजेक्टर आणि लालटेन आणि डस्टबिन मोठ्या ह्या दिलेल्या आहेत. त्याचा उपयोग आमची मुलं रोज करतात. त्याच्यामध्ये ओला कचरा, सुका कचरा वेगळा करतात. तसंच कॉम्प्युटरचा वापर त्यांच्या आयुष्यामध्ये रोज दैनंदिन जीवनात करतात. त्याच पद्धतीने जे लालटेन दिलेले आहेत, दिवे, सोलर लॅम्प, त्याचा उपयोग ते अभ्यासासाठी करतात आणि विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी त्याचा खूप उपयोग होतो. सौर ऊर्जा याच्याबद्दल आम्हाला माहिती नाही. त्याच्या आम्हाला काही उदाहरणे पण पाहिजे. मायक्रो प्लॅस्टिक याचं आम्ही शिकलो. प्लॅस्टिक कमी करायचं शिकलो आम्ही. कॉर्बन फार्मा यांनी आम्हाला चित्रकलेची वही, बॉटल, सोलार कंदी, लाकडी पट्टी दिली. ब्रश दिला आहे, लाकडी पेन्सिल आणि डब्बा पण दिला. च्या गावामध्ये म्हणजे ज्या बाहेरून पाहुणे आलेले त्याच्यामधून आम्हाला ग्रीन यात्रा आणि कॉर्बन फार्मा यांच्या तर्फे जी माहिती देण्यात आली निसर्गावरून, परत सौर ऊर्जावरून, ती माहिती एकदम छान होती. आम्हाला एकदम छान समजली. सुका कचरा आणि ओला कचरा याच्याविषयी तुम्ही आम्हाला माहिती दिली. सौर ऊर्जेची माहिती सांगितली आहे आणि सौर ऊर्जेची कंदील दिलेले आहेत, सोलर दिले आहेत. त्या सोलरचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करून जेव्हा लाईट जाते किंवा बाहेर शौचालयासाठी किंवा पाणी आणण्यासाठी बाहेर जावं लागतं रात्रीच्या वेळेस, त्यावेळेस त्या सोलरचा खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला उपयोग होतो. ओला आणि सुका कचऱ्याची याची तुम्ही पेटी दिली, त्याचा वापर आम्ही चांगल्या पद्धतीने करू. गोराड गावामध्ये या साऱ्या वस्तू देऊन गोराड गावाला खूप मदत केली. मी खूप मनापासून म्हणजे आभार मानते तुमचा. आमच्या महिला खूप खुश होत्या आणि म्हणजे त्यांचा असं काम कार्यक्रम अख्ख्या म्हणजे गावाचा होता तो पहिल्यांदा मी हँडल केला आणि घरोघरी जाऊन सगळ्यांना म्हणजे ते सांगितलं की कुपनांबद्दल माहिती दिली, की कुपनं आपली म्हणजे दोन विभाजन केलं, म्हणजे खूप आमच्यासाठी नवीन होतं आणि ते तुमच्यामुळे आम्हाला शिकायला भेटलं आणि एक चांगलं कार्य आमच्या हातून घडलं. त्याच्यामुळे आम्ही पण खूप आनंदी आहेत आणि पुढचं जर म्हणजे असं कार्यक्रम राहिलं तर आम्ही खरोखर तुम्हाला साथ देऊ.